सिस्टर इन लॉ वैशाली तुरंकर मॅडम यांच्याकडे मी आभार मानते त्यांनी मला आज ॲज अ स्पेशल गेस्ट म्हणून बोलवलं आणि मला एक बोलते मी आज मी सगळ्यांना खूप लागलेली आहे त्याच्यामुळे मी जास्त माझं काही स्पीच एक्सटेंड करत नाही. पण मी एक गोष्ट इथे ऑब्झर्व केली. मी प्रॅक्टिसमध्ये आहे सिन्स 2017 म्हणजे मला जवळपास 9-10 वर्ष झालेले आहेत. मी खूप सारे पेशंट्स बघते डेली बेसिसवर आणि मी एक सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन पण आहे. सो 400+ डाएट चार्ट्स मी दिलेले आहेत पेशंट्सना आणि मला एवढंच सांगायचं आहे की ब्लाइंडली कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू. मग तो डाएट चार्ट असो, कुठलंही मेडिसिन असो, कुठलंही पाणी असो, कोणताही काही असो दे, त्याच्यावर तुम्ही ब्लाइंडली विश्वास ठेवायचा नाही. तुम्ही डॉक्टर, मी तर डॉक्टरच आहे, तुम्ही मला विचाराल ते तर होणारच. पण आजकाल सगळ्यांकडे मोबाईल्स आहेत, बरोबर? सो यू कॅन गुगल इट. त्यांनी आज मला का बोलवले या ओकेजनमध्ये, तर मी या पाण्यावर खूप रिसर्च केला. सो मी बिंग अ डॉक्टर, मला प्रत्येकाचं म्हणजे पाणी असो, कुठलं डाएट असो, आपल्याला कुठल्या पद्धतीचं जेवण घेतो, त्या सगळ्यांचा सायंटिफिक अप्रोच बघूनच मी ते करायचं, बरोबर? सो आता माझ्याकडे माझीच मशीन आहे आणलेली. सो आता 1.5 महिने झाले की माझ्याकडे मशीन मी लावलेली आहे. सो याच्या मागचे सगळे सायंटिफिक एव्हिडन्सेस मी बघितले आहेत आणि MD करत असताना जे जे आम्हाला आर्टिकल्स पब्लिश करावे लागले ड्युरिंग माय MD पिरियड, त्या सगळ्या पब्लिकेशन्समध्ये कॅनगन वॉटरचा उल्लेख केलेला आहे. सो त्या पब्लिकेशन्स आहेत ते म्हणजे PubMed. सो जे MBBS करतात, BAMS करतात और BHMS करतात त्यांना मस्ट आहे, त्यांनी ॲटलिस्ट 30 पब्लिकेशन्स हे ऑथराईज साईट्सवरूनच केले पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी माहिती हवी असेल, तुम्ही काय करणार की गूगल करता, बरोबर? सो गुगल इज नॉट अ ऑथराईज वेबसाईट, बरोबर? गुगलमध्ये तुम्हाला निगेटिव्ह सुद्धा आस्पेक्ट्स मिळतात, गुगलमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह सुद्धा आस्पेक्ट्स मिळतात. बट मी बिंग अ डॉक्टर, जर मला एखादी माहिती सर्च करायची असेल तर आय विल गो टू गुगल स्कॉलर. सो देर इज वन वेबसाईट नेम्ड गुगल स्कॉलर आणि या वेबसाईटवर कॅनगन वॉटरच्या मॉलिक्युलर इक्वेशनबद्दल बरीचशी माहिती मिळते. सो आणि मी सांगते मला त्याच्यात काय सांगितलं आहे. कॅनगन हॅज मायक्रो क्लस्टर प्रॉपर्टी. सो व्हॉट इज मायक्रो क्लस्टर? मायक्रो क्लस्टर म्हणजे काय? कोणी सांगू शकेल मला? मॅडम ऐकलं ना तुम्ही लोक? सो टेल मी. येस प्रतीक्षा मॅडम, कॅन यू टेल मायक्रो क्लस्टर प्रॉपर्टी? येस, शी इज माय सिस्टर. सो मायक्रो क्लस्टर म्हणजे जसं मॅडमने सांगितलं की पाणी मात्र आहे, बरोबर? सो आपल्या ब्रेनमध्ये एक बॅरियर असते, त्याला आपण म्हणतो, हे मी माझं सांगत नाही हां, मी हे सांगते गुगल स्कॉलरच्या वेबसाईटवरचं संशोधन. सो आपल्या ब्रेनमध्ये एक असतं ब्लड ब्रेन बॅरियर, त्याच्यातून काही न्यूट्रिशन व्हॅल्यू किंवा न्यूट्रिएंट्स आणि विटॅमिन्स हे पास होत असतात आणि टॉक्सिन्स हे बाहेर पडतात, बरोबर? सो ही न्यूट्रिशन प्रत्येकाला मिळतं, प्रत्येकाच्या ब्रेनपर्यंत किंवा प्रत्येकाच्या सेल्सपर्यंत ते न्यूट्रिशन ते व्हायटमिन जातं का? नाही जात, कारण मायक्रो क्लस्टर प्रॉपर्टी ही फक्त कॅनगनमध्ये आहे. सो काळ्या झाल्या पाहिजे यासाठी ही मायक्रो क्लस्टर प्रॉपर्टी परत आणि रिपीटिंग वन्स अगेन, ही मायक्रो क्लस्टर प्रॉपर्टी फक्त ह्या पाण्यामध्ये आहे की दिस वॉटर कॅन क्रॉस मागे टाकून हे जे पाणी
सर्च केलं जस्ट रेज युअर हँड्स. नोट मग तुम्ही ऐकले यू जस्ट हिअर अँड यू जस्ट टॅप. तसं नाही आहे. यू मस्ट हॅव सम सायंटिफिक प्रूफ बिहाइंड एव्हरीथिंग. नॉट ओनली वॉटर, नॉट ओनली आयोनायझर. तुम्ही जे फूड खाताय आज त्याच्या मागचं सुद्धा सायन्स. कोणतं अल्कलाइन आहे, कोणतं ॲसिडिक आहे, दिस इज ऑल्सो सायन्स. कोणतं न्यूट्रल आहे, पीएच व्हॅल्यू काय आहे ते पण तुम्हाला माहीत झालं पाहिजे. तेवढा अवेअरनेस तुम्हाला पाहिजे. आणि तुम्हाला स्पेशली तुम्हाला तेवढा अवेअरनेस पाहिजे. असं का म्हणते, कारण तुम्ही एवढे फॉर्च्युनेट आहात की आज तुम्ही लँग्वेजच्या डेमो आणि बिझनेस क्लाससाठी इथे आलेले आहे. सो दिस इज माय ड्युटी. तुम्हाला अवेअर करायचं, ब्लाइंडली विश्वास ठेवायचा नाही. हे मी कोणालाच म्हणत नाही खूप छान आहे, खूप छान आहे, मशिनरी आहे. पण या मशिनी मागे खूप मोठं सायन्स आहे. आणि मला असं वाटतं की भारतात चांगल्या गोष्टी यायला वेळ असतो. जसं मॅडम सांगितलं की 1974मध्ये जर या मशिनची एस्टॅब्लिशमेंट आहे, या मशिनची स्थापना आहे, मग आपल्या इंडियामध्ये 2016मध्ये ही मशीन आली. फक्त 10 वर्ष झाली. तशी तर मशीन म्हणजे 90ला विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. तर मग जपानसारखी एक डोक्या सुरेचा देश निपॉन, जपानचा आधी नाव होतं निपॉन, बरोबर, डोक्या सुरेचा देश म्हटलेला आहे. आणि तिथली जर एक वस्तू इन्व्हेंट होतीये तर इंडियामध्ये यायला त्याबद्दल एवढा मोठा उशीर का लागतो. सो चांगल्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही नक्कीच रिसर्च करा. तुमच्या डॉक्टर्सना विचारा. माझं डिस्कवर केलं आहे सो आणि नक्कीच प्रत्येक गोष्ट फक्त एव्हिडन्स बेस्ड असेल ना तरच नाही करायचं. त्याशिवाय तुम्ही घेऊच नका. आता पेंट पण आहे. पेंट पण करण्यासाठी सगळ्यात ते पण म्हणतात दिस इज अल्कलाइन वॉटर. आरो जरी आता तुम्ही जर आरोचं मोठा एक हे घेतला बॉक्स म्हणून त्याच्यामध्ये आहे क्लोरीन प्लस झिंक प्लस अल्कलाइन. बट अल्कलाइन ऑन व्हॉट बेसिस? यू मस्ट आस्क ना, यू मस्ट आस्क बिफोर बाईंग. हां, जेव्हा तुम्ही आयफोन घेता, आयफोनसाठी इन्व्हेस्ट 3 लाख 2 लाख 2 लाख जातात. जेव्हा तुम्ही आयफोन घेता तेव्हा त्याचे फीचर्स बघता ना सगळे. सेल्फी मोड कसा आहे, हे कसं आहे, ते कसं आहे. पाण्यात एवढी महान मशीन आहे फक्त ब्लाइंडली घेऊन त्याच्या मागचं सायन्स बघा काय आहे. आणि सायन्स एवढं सुंदर